संघातर्फे पहिलं षटक घेऊन प्रतीक शुभम साठी पहिला चेंडू घेऊनच शुभम साठी प्रतीक पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता खोदून काढलाय चेंडू एक धाव एका धावेने स्ट्राइक रोटेट होते संघाचं खातं खोलतोय वैयक्तिक खातं खोलतोय सुंदर प्रकारे आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते प्रतीक याच्या माध्यमातून पुढील चेंडू घेऊन आता मास्टर स्ट्रायकिंग एंडला असेल तो हरीश एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच हरीश आता स्ट्रायकिंग एंडला पुढील चेंडू घेऊन प्रतीक हरीश साठी आणि हा मात्र लोअल फुट चेंडू होता हरीश थोडासा बीट झालाय तोवर एक धाव लेग बायच्या स्वरूपात एक धाव एका धावेने संघ पोचतोय 2 या धाव संख्येवर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 2 चेंडू हाताळले सुंदररित्या गोलंदाजी केली आहे प्रतीक याने पुढील चेंडू घेऊन सुंदर प्रकारे आपल्या गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये प्रतीक याच्या माध्यमातून थोडस स्लो झालेला इथं गेम आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र शुभम आणि हा मात्र ऑनसाइडच्या दिशेने जोरदार प्रहार करतोय चेंडू जातोय 7 धावांसाठी सीमारेखा पार षटकार थँक्यू डीजे सुंदर प्रकारे इथे फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला शुभम एका षटकारांच्या मतीने खेळतोय पहिले 2 चेंडू सुंदररित्या टाकले होते कुठेतरी जखडून ठेवलं होतं मात्र तिसऱ्या चेंडूवरती चांगल्या प्रकारे समाचार घेताना पाहायला मिळाला आपल्याला शुभम तो शुभम आता बघूया पुढील चेंडू घेऊन प्रतीक पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू क्षेत्ररक्षक डीप मध्ये जातो एक धाव तर पूर्ण करतायत एकच धाव सुंदररित्या तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय संघाची धावसंख्या होती ती 9 पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पुढील चेंडू घेऊन हरीश प्रतीक आणि इथं मात्र चेंडू हवेत आहे बघूया चेंडू खाली प्लेयर थोडस इथं मात्र एक चांगला झेल सुटतो एक मोठा जीवनदान हरीश याचा झेल इथं सुटलाय बघूया या जीवनदानाचा कितपत फायदा उठवतोय आपल्या संघासाठी हरीश हे क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये जी चूक झाली त्याला माफी नाही आहे पुढील चेंडू घेऊन प्रतीक आणि इथं मात्र लेटकट होतोय एक धाव एका धावेने संघ पोचतोय 11 धावसंख्येवर एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11 हॅलो फटोबा संघ कुठेतरी 11च्या सरासरीने जाताना दिसतोय जर या मैदानाचा विचार केला तर आपल्याला जिंकण्यासाठी 30 ते 35 धावांचं लक्ष ठेवावं लागतंय खरंच आम्ही संपूर्ण सर्वजण पाहतोय आज हा पेंढरीचा चषक 2026 पर्व 5वं हे 5वं पर्व करत असताना इथपर्यंत आमचा झालेला प्रवास हा एवढा सोपा नव्हता आणि या कठीण प्रवासाला सोपं बनवण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही मुलांनी मुंबईमध्ये सुरुवात केली मात्र या सुरुवातीला आणि आमच्या सोबतीला साथीला सोबत दिली ते आमच्या गावातील सर्व वरिष्ठांनी आणि या वरिष्ठांनी अगदी दरवर्षी या स्पर्धेला या विरारमध्ये येऊन आम्हाला साथ दिली सोबत दिली आशीर्वाद दिली आणि त्यामुळेच
आम्ही एवढं मोठं धाडस करू शकलो आणि म्हणूनच या गावावरनं आलेल्या माझ्या वरिष्ठांचा सन्मान मात्र आम्हाला करणं भागच आहे. म्हणून मी माझ्या गावातून आलेल्या सर्व वरिष्ठांना विनंती करतो की तुम्ही व्यासपीठावरती या. त्यासोबतच मुंबईमधील सुद्धा जे वरिष्ठ आहेत त्यांनाही विनंती करतो की तुम्ही व्यासपीठावरती या. जे ट्रॉफ्यांचं व्यासपीठ आहे तिकडे यायचंय सर्वांनी. नाव सांगा. जाऊया मॅच कडे. मात्र इथं फलंदाज बाद झालाय शुभम आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय मैदानामध्ये महेश. बघूया महेश कितपत कामगिरी करतोय आपल्या संघासाठी, कितपत योगदान देतोय. कुठंतरी अडचणात आलेला आहे संघ, त्या अडचणीतून बाहेर काढतोय का. तर पुढील चेंडू घेऊन सुंदर चेंडू, यार्कर लेनचा चेंडू होता, खोदून काढलाय चेंडू. एकच धाव, एका धावेने संघ पोचतोय 12 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसरं षटक चांगल्या प्रकारे हाताळताना दिसतोय रत्नेश. पुढील चेंडू घेऊन हरीसाठी आणि हा मात्र उंच तोलवतोय. बघूया झेल होतोय का, आणि इथं मात्र झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. विनायक दादा खराब क्षेत्ररक्षण नाही तर हरीशला एक तो स्वतः आज मला वाटतं मैदानावरती नशीब घेऊन आलाय. हा दुसरा झेल त्याला सोडलाय. त्याने सुद्धा आशा सोडली होती, त्यालाही वाटलं होतं की माझा खेळ संपलाय, मात्र हरीश 2 धावा सुद्धा मिळाल्या असत्या. नक्कीच नक्कीच सर, कुठंतरी मोठं जीवनदान म्हणावं लागेल. 2 जीवनदान. बघूया त्याचा कितपत फायदा उचलतोय. आता मास्टर स्ट्रायकिंग एंडला येतो महेश. पुढील चेंडू घेऊन हा मात्र फुलटा चेंडू होता, ऑन साइडच्या दिशेने भिरकवून दिलाय. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. मिरची आता खऱ्या अर्थाने झोंबायला सुरुवात होणार आहे. जसजसा हा खेळ पुढे जाईल तसतसा जेवढ्या चुका होतील ना, जसे आता हा झेल सुटला त्यानंतर स्ट्राईक चेंज झाली आणि त्यानंतर या बॅटरने मारलेले हे 2 षटकार खऱ्या अर्थाने मिरची झोंबवणारे आहेत मोंडच्या संघाला. माईक कडे जास्त वळावं लागेल कारण वरिष्ठांचा सत्कार आम्हाला करायचा आहे. आणि माझ्या सोसायटी मधनं यावर्षी प्रथमच आमच्या पेंढरी जशकाला दरवर्षी रुपेशचे सोसायटीवाले सगळे मैदानामध्ये असायचे, मात्र यावेळी मला थोडा गर्व वाटायला लागलाय. माझ्या सोसायटीचे चेअरमन सचिन पाटील सर आणि दिलीप दादा परब हे इथे खास या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. सर तुमचं या आगमनासाठी आमच्या मनातून, आमच्या गाभाऱ्यातून, हृदयातून तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. थोडस आम्ही जेव्हा विनंती करू ना तेव्हा वाजवा प्लीज. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतो 29 या धावसंख्येवर. चांगल्या प्रकारे आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते महेश याच्या माध्यमातून. नाव द्या. 2 षटकार आणि चौकारांच्या मतीने खेळतोय महेश. हे नाव दे ना अमोल. अजूनही मैदानात. बघूया तिसरं षटक घेऊन कोण येतं या धावा रोखण्यासाठी. जर आपल्याला जिंकायचं असेल तर मात्र फलंदाजांना कुठेतरी रोखावं लागेल. नक्कीच धन्यवाद दादा विनायक. सन्माननीय समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आज आम्हाला जी उभारी मिळते, जो आशीर्वाद मिळतो, जो आधार मिळतो, ते सत्यवान दादा मनसेकर प्लीज या व्यासपीठावर. सोबतच श्रीकांतजी गुरव, त्यांच्यासोबत दीपक दादा तिर्लोटकर, गोपाळ तिर्लोटकर सर, आनंद मुटाटकर सर, अशोक तिर्लोटकर सर, कैलास गुरव, गोपीनाथ गुरव आणि आनंद गुरव. आनंद गुरव कोण आहे?
आनंद गुरव देवळाकडचे पुन्हा आणि एकदा जाऊया मॅच कडे. तिसरं षटक घेऊन विलेश, वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन विलेश समोर आहे तो हरीश. हा मात्र फुलटॉस चेंडू आणि इथं पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. चेंडू जातोय सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. हे मिला चौकार गेलाय विनायक, पण हरीश मात्र स्वतःला पुन्हा एकदा प्रश्न विचारतोय, नेमकं घडतंय काय? किती वेळा मला संध्या मिळत आहेत, देव माझ्या सोबत आहे, परंतु बॅट तेवढी अजून चालत नाहीये. परंतु नक्कीच मिळालेल्या संधीचं हरीश सारखा बॅटर आता मात्र सोनं करेल. या माझ्या गावातील या गावकऱ्यांचा, माझ्या गावातील या रहिवाशांचा हा गोतावळा या व्यासपीठावरती येताना आपण पाहतोय. माझ्या गावातील महिला भगिनींचं सुद्धा आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की तुम्ही पॅव्हेलियन मध्ये आतमध्ये वरती जाऊन बसायचंय. सोहळा एकच आहे, क्रिकेटचे सामने आहेत, परंतु त्याच्या सोबत आज माझ्या माता भगिनींसाठी हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलाय. या आलेल्या माझ्या संपूर्ण गावातील या ज्येष्ठांचा, या श्रेष्ठांचा, आमच्या आधारांचा इथे मात्र आम्ही सन्मान करणार आहोत. मी अमोलला विनंती करतो की अमोल, इथे माझ्या जमलेल्या सगळ्या या आधारांचा, ज्यांनी आमच्यासाठी आशीर्वाद घेऊन गावावरनं सुद्धा इथे आलेले, दाखल झालेले आमचे हे गावचे रहिवासी, त्या सर्वांचा इथे सन्मान करायचा आहे. नक्कीच विलेश हा कुठेतरी मागडा ठरतोय. पुन्हा एकदा उंचून मारलेला चेंडू, चेंडू हवेत आहे, पॉइंटच्या दिशेने जातोय चेंडू. बघूया 2 धावा पळून पूर्ण करताय दुसऱ्या धावेच्या, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात. आणि इथं मात्र रनआउटचा धोका. रनआउट इथं आउट होऊन तंबूत परतावं लागेल. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 41. संतोष गुरव सर, तुम्ही सुद्धा या व्यासपीठावरती यायचंय लगेचच. दिनेश गुरव तुम्ही सुद्धा या. आनंद दादा घाडी तुम्ही सुद्धा या. आपण या, सर्वांनी या आपल्या या सोबतीच्या सोहळ्यामध्ये, आई चौंडेश्वरीच्या ह्या उत्सवामध्ये. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो एक अष्टपैलू खेळाडू निखिल परखर. पुढील चेंडू घेऊन विलेश, स्ट्रायकिंग एंडला येतो हरीश. एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं हरीश. आणि हा मात्र जोरदार प्रहार करतोय. बघूया चेंडू कुठे लँड होतोय, चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या होते ती 47. प्रकाश दादा गुरव तुम्ही सुद्धा या. सर लाडगाव सर नाही येत ना? ओके ठीक आहे, ते नंतर येतील. या वैशाखजी भाटकर यांचं सुद्धा आगमन झालंय. वैशाखजी, आपल्याच या परिवाराच्या या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आयोजक आम्ही जरी असलो तरी सुद्धा स्पर्धा आपली आहे, स्पर्धा देवगडच्या परिवाराची आहे. प्रणय दादा टेंबुलकर, अमित दादा भाटकर सर, तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून जो मुंबईमध्ये जो केला होता ज्याच्यासाठी हट्टहास, तो कुठेतरी पूर्णत्वास जाताना आपण पाहतोय. चला वळूया विनायक दादा, जरासं समालोचन सुद्धा करा, नाहीतर ऑनलाईन घालतील. आणि इथं मात्र जोरदार प्रहार करतोय लॉगॉनच्या दिशेने प्लेयर. आणि मात्र झेल चांगल्या रीते झेल टिपतोय. इथं फलंदाज बाद होतोय. हरीश याचा खेळ समाप्त होतोय. तिसऱ्या षटकामध्ये चांगला एक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज विनेश कडून. आणि मात्र हरीशला डगआउट मध्ये यावं लागेल. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो प्रथमेश.
तुमच्या हस्ते सगळ्यांच्या शेवटचा चेंडू आहे, बघूया शेवटच्या चेंडू मध्ये काय समाचार घेतोय प्रथमेश. कोणाच्या हस्ते वगैरे काय बघत बसू नको, जो पुढे दिसेल ना त्याला घेऊया. प्रथमेश मात्र इथं सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जात. एक धाव पूर्ण करतात डीप मध्ये, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण होतंय. 2 धाव पळून पूर्ण करतात आणि मात्र इथं थोडासा खराब थ्रो म्हणावा लागेल. आणि अशा रीतीने या 3 धावा, या 3 धावेने षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 50. हाफ सेंचुरी लागली इथं फटोबा या संघाची. सुंदर प्रकारे आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली या फलंदाजांकडून. चला विनायक दादा, थोडासा या इनिंग ब्रेक मध्ये आपण आम्ही थोडा सत्कार करून घेतोय, ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या आधाराने, ज्यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा एवढ्या मोठ्या भव्य दिव्य स्वरूपाला आज जाऊन मिळाली आहे. ही खऱ्या अर्थाने सर तुमच्या सर्वांचेही जो आशीर्वाद आहे ना त्याच्यामुळेच आहे. तुम्ही आम्ही सर्व एकत्र आहोत म्हणूनच आहे. म्हणूनच आज आपल्या या गावचा, आज अखंड देवगड तालुक्यामध्ये जे नाव या चषकाचं आहे, आई चौंडेश्वरीचं आहे ना, हे सर्वांची पावलं एका दिशेने जाणारी आहेत. सर्वांच्या विचारांची जी मेळ आहे ना, तो ताळमेळ अगदी परफेक्ट बसलेला आहे. त्यामुळेच हा आपण एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा या विरारच्या नगरीमध्ये संपन्न करतोय. उमेश सोटम दिलेलात ना तुम्ही मगाशी ती कॅश साठी तुम्हाला मिळालेली कॅश प्राइज प्रणय टेंबुलकर सरांकडनं देण्यात येणार आहे. जरा इकडे घेतो या सर. हे झालं का लगेच या ना अमोल. अमोल रेडी. दोन. चला इथे आपण पाहतोय ऑन स्क्रीन उमेश सोटम यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रणय टेंबुलकर सरांकडनं बहाल केलं जात आहे. काय तो लाजबाब झेल पकडलात उमेश दादा, लाजबाब होता. तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला युवराज सिंगचा तो सुरुवातीचा काळ होता, ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध त्याने जे पकडलेले झेल होते, तो काळ आठवून दिलात. तुम्ही त्या जॉन्टी रोड्सना आठवून दिलात. तुम्ही मोहम्मद कैफला सुद्धा आठवून दिलात. आणि सध्याच्या घडीला तुम्ही न्यूझीलंडचा फिलिप त्याला सुद्धा आठवण्याचं काम केलं या झेलने. बाबा सर या, तुम्ही जाताय कुठे? सर्वप्रथम मी सत्यवान मंचेकर यांना पुढे येण्यास आमंत्रित करतोय. सर या. कॅमेरामॅन जरा तिकडे कॅमेरा आहे, तिकडला कॅमेरा कैद करतोय, मागे राहावं लागेल. रुपेश सिलोडकर या. मी म्हटलंय ना, हे समाजसेवक आहेत, हे थोर व्यक्तित्व आहे आपल्या गावातील. आणि आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी भरघोस असं आम्हाला योगदान आतापर्यंत दिलं ते सत्यवान दादा मंचेकर. यावर्षी थोडेसे नाराज दिसले आम्हाला सुरुवातीला, परंतु सगळी काही नाराजी दूर करून मुलांसाठी गावावरनं थेट मुंबईला तुम्ही आलातच. मला विश्वास होता की दादा येणार, नाना येणार, आणि ते आलेच नाही फक्त तर एक तो आशीर्वाद आमच्यासाठी आणलाय ना सर,
तो खूप मोठा आहे. आणि यानंतर इडिया कोण आहे बोलून ना तो 6-6 मारला तो तो 6 इडियाचा थोडी होता. इडियाचा नाही तो तो गिरियाचा होता. मग तो ह्याचा पण बाकी आहे ना तो काय नाव ते लेफ्टी बॅट्समन कोण तो संकेत बोलव आणि देऊन टाक ना कुठच्या मॅचचा मगाची. देऊन टाक एक मॅच. चला या संकेतला मी विनंती करतो. संकेत कदम 16 व्यासपीठावरती या. तुमचा एक मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. मॅच चालू झाली आहे. चला चला मॅच कडे जाऊयात. सुपर 4ची आणखी एक लढत इथून एक संघ मिळेल जो सेमी फायनल मध्ये दाखल होईल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना फोटोबा वाडा या संघाने धावफलकावरती यानंतर मी श्रीकांतदादा गुरव यांना आमंत्रित करतो की या पुढे या. चला 51 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. चला. पहिलं योगेश घाडी यांच्या माध्यमातून श्रीकांत गुरव यांचा आपण सत्कार करतोय. सांगायला अभिमान वाटतो की श्रीकांतदादा गुरव म्हणजे आमचा पाप्पा, आमच्या पेंढरीचा हा पाप्पा आणि एक लिजेंड खेळाडू. एकदा टाळा मारा मित्रांनो. यांनी आमच्या पेंढरी गावचं क्रिकेट जुन्या असताना त्या काळात चालू केलं आणि तिथून सुरुवात झाली. ते पुढे पुढे वाढत गेलं. आमच्यासारखे आणि आजच्या समजी तरुण पिढी आहे ती पुढे हे क्रिकेट चालवत गेले. श्रीकांत दादा असतील, त्यांच्यासोबत सूर्यकांत दादा असतील स्वर्गीय, या सर्वांनी आपल्या पेंढरी गावचा तो दबदबा, त्यावेळी बऱ्याच पाळेकरवाडीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असायच्या. तो जरा इकडे ठेवा थोडा वेळ. चला पुढे नंतर मी विनंती करतो दीपक दादा तिर्लोटकर यांना. रुपेश यांचे वडील आहेत. गावावरनं प्रत्येक वेळी या स्पर्धेला दरवर्षी येतात सर. या चला कॉमेंट्री स्टार्ट राहा. चला मॅच कडे आपण जाऊयात. या मॅच मध्ये 51 धावांचं टार्गेट आहे आणि या 51 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी 2 गडी बाद झालेत. निखिल पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत अप्रतिम स्पेल. 3 चेंडूवरती एकही धाव नाही, 2 गडी आलेत. तिसरा बॉल यावी खूप चांगला बॉल. बॉलरला अक्षरशः पकडलं. ते फ्रंट फुटला आले होते, शफल झाले, पुन्हा बॅक फुटला गेले. शेवटच्या मोमेंटला डबल माइंडेड जाणवले आणि इथे आणखीन एक बॉल हा निर्दय स्वरूपाचा आपण पाहिला. या षटकातील आतापर्यंत 4 बॉल फेकलेत निखिलने. पहिल्या चेंडूवरती विकेट, डॉट, पुन्हा एकदा विकेट आणि त्याच्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. म्हणजे एक क्लासिकल स्पेल. 51 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात खूप बॅटिंग साईडला चांगली पाहिजे होती, मात्र ती सुरुवात तशी जमलेली नाही. बघा 4 चेंडूमध्ये 2 गडी मात्र त्याने माघारी परतवलेत. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल खोलात टाकला होता. ऑन साईडला खेळायचा होता, टायमिंग नाही जुळून आणला आणि त्याच्यानंतर यष्टीरक्षक आले बॉलवरती आणि तिथूनही धाव नाही मिळाली. या स्पर्धेमध्ये पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? आता शेवटचा बॉल राहिलाय आणि सकाळी मेडन ओव्हर झाली आहे सर. एक सकाळी मेडन ओव्हर आपण पाहिली. 4 विकेट घेतले होते बघा, त्या बॉलरनी ती मेडन ओव्हर टाकली होती. चल हरकत नाही. दुसरी मेडन ओव्हर येईल का याच्यावरती प्रश्नचिन्ह होते. यस बॉल सुटलाय, तांबवला आणि दुसरी मेडन ओव्हर आणि गोलंदाज निखिल साठी एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही. खूप चांगली गोलंदाजी केली. 2 गडी त्यांनी बाद केले. समोरच्या संघाला अक्षरशः धारेवरती धरून ठेवले. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. खरंच हा निखिल म्हणजे देवगडचा हा जुना जाणता आणि अनुभवी खेळाडू आहे. यानंतर आपण या सत्काराकडे वळूया. सन्माननीय गोपाळदादा तिर्लोटकर, आमच्या गावातले आभा, आमच्या गावातले घर बांधण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं ते कलाकार सन्माननीय गोपाळदादा तिर्लोटकर. या कुठे आहेत? चला पुढे बोलूया. आनंददा मुटाटकर, भजनी बुवा, जोश आणि होश, उत्साही व्यक्तिमत्व, सतत मुलांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणार हे व्यक्तिमत्व.
तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय त्यांचा हा इकडे तोंड करा सर, कॅमेरा इकडे चालू आहे, जरा टाळ्या. आज हे यांचा जो आधार आहे, या आधाराच्या जीवावर तुम्ही आम्ही इकडे विरारसाच्या या मैदानावरती आपण जे काही करतोय ना, ते ह्या सर्वांच्या आधारांमुळे, या सर्वांच्या आशीर्वादांमुळे. दरम्यान झेल उडालाय, चेंडूला अचूक टिपलाय, पुन्हा एकदा एक निखिल ऑन कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय. ये संकेत ये वरती, आकाश एक मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी संकेत कदम यांना. डावखुरा फलंदाज आहे, उजव्या हाताने गोलंदाजी करतो, मात्र डाव्याला उजवं करण्याचं काम सध्याच्या घडीला करतोय संकेत कदम. येळेगावचा हा उभरता सितारा, देवगडचा येणाऱ्या काळामध्ये नाव टेनिस विश्वामध्ये गाजवणारा हा खेळाडू आपण पाहतोय. चला, याच्यानंतरची जी लढत असेल या स्पर्धेची पहिली सेमीफायनल, त्याच्या टॉससाठी फ्रेंड्स क्लब पडेल आणि मेन रोड गिरी आहे दोन्ही संघाचे कर्णधार संघनायक. तुम्हाला विनंती असेल आपण टॉससाठी या, थोड्याच वेळात या स्पर्धेची पहिली सेमीफायनल आपण पाहणार आहोत आणि त्या सेमीफायनलसाठी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण प्लीज लगेच रिपोर्टिंग करा. चला, तोपर्यंत मी पुढचा एक सत्कार घेतो. अशोक दादा तिर्लोटकर या या लवकर या सर. तुम्ही म्हणाल आम्ही एवढे गावावरनं आलो आणि या म्हणतोय लवकर या, पण काय करणार, इकडे मुंबईमध्ये असं धावत पळत जगत जे जीवन आहे ना, सतत नि सतत झोप ही माणसाला नसतेच, शांती ही आम्हाला नसतेच, सगळं काही जे आहे ना धावपळ करतच चाललेलं आहे. इकडे मेहनतीचं म्हणजे कोणती ओझी उचलण्याची कामं नाही आहेत, पण मानसिक त्रास जो किती आहे ना या मुंबईसारख्या शहरामध्ये, हा खूप कठीण आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत यानंतरचा सत्कार कैलास गुरव नाहीयेत सोबत, नंतर गोपीनाथ गुरव तेही नाहीयेत. चला पुढे वळूया, आनंददादा गुरव या. ठीक आहे, मध्ये मध्ये जरा आता निशांत दादा मॅचचा आखो देखाल. ठीक आहे, थोडासा सायलेंट क्रिकेट मैदानामध्ये चाललाय. धावांचा पाऊस उभा केला, त्यानंतर रोखण्यासाठी गोलंदाजीचा पहारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र फटोबा पडवणे संघाचा. व्हाईट बॉलचा सिग्नल, एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये. हा टार्गेट अभि कोसो दूर. इथे तिसऱ्या अंपायरचा रेफर केला. आमचे तिसरे पंच टेक्निकल टीम बरोबर संपर्क करतील आणि व्हाईट बॉल आहे का याची शहानिशा करतील. तोपर्यंत आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आहेत काही सन्मान, ते सन्मान आपण करून घेणार आहोत. नंतर संतोष दादा गुरव, संतोष दादा गुरव या, ज्यांच्या माध्यमातून मला वाटतं मेडल्स यावेळी या स्पर्धेला लाभले आहेत. विजेता आणि उपविजेत्यांना 15-15 म्हणजे 30 मेडल्स त्यांच्या गळ्यामध्ये जी अगदी सन्मानाने दिली जातील, ती ह्याच सन्माननीय संतोष दादा गुरव यांच्या माध्यमातून मिळाली. इट्स अ व्हाईट बॉल. हा व्हाईट बॉल आहे आणि ते एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. त्यानंतर मी आमंत्रित करतो प्रकाश दादा गुरव यांना. प्रकाश दादा गुरव या. आठ आणि त्याच्यानंतर आलेला हा अप्रतिम फटका. 4 धाव आल्यात, रणसंख्या आहेत त्या 12च्या घरामध्ये. या स्पर्धेमधील पहिली उपांत्य फेरीची लढत सेमीफायनल मध्ये फ्रेंड्स क्लब पडेल आणि मेन रोड गिरी या दोन संघामधील पहिली सेमीफायनल येईल. इलय पॅकर्स हे सेमीमध्ये दाखल झालेले. इथून फोटोबा वाडा की भैराई देवी पॅकर्स मोंड या संघामधील विद्यमान लढत. इथे अंपायर सिग्नल पहा, षटकाचा खेळ संपला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपत असताना यानंतर सॉरी यानंतर कारण कसं आहे ना दिशांत दादा, तुम्ही सकाळपासून बघताय जायचं हा पेंढरीचा गोतवळा केवढा मोठा आहे. त्यानंतर प्रकाश दादा गाडी मी आमंत्रित करतो की या. बारा झालेल्या 12, 51 टार्गेट आहे आणि त्यातून 12 धावा झालेल्या आहेत.
सुरेश यांचे भाऊ प्रकाश घाडी, बरोबर. सुरेश कुठे असतो सध्या दादा? तो पण एक क्रिकेट चांगला खेळणारा खेळाडू होता, आमच्या सोबत खेळलेला खेळाडू आहे. शेवटपर्यंत सामना सोडत नसायचा सुरेश दादा. त्यानंतर यशवंत दादा घाडी या. चला याच्यानंतरचा टॉस आहे, त्या टॉस साठी आपण फ्रेंड्स क्लब पडेल आणि मेन रोड गिरी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज थोडंसं घाईने या. याच्यानंतर सेमी 1चं थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. त्याच्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक, तुम्हाला शेवटचा कॉल आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज थोडंसं घाईने आपण या. या चला अजूनही महिलांचं आगमन झालंय. माझ्या चौंडेश्वरी आईच्या लेकींचं आगमन झालंय. गेटवरनं सन्मानाने तुम्ही सगळ्यांनी इकडे या पुढे. ताईंनो तुम्ही सर्वांनी या व्यासपीठावरती समोर असलेल्या पॅव्हेलियन मध्ये. त्यानंतर आपण सन्मान घेऊया एका अशा व्यक्तीचा ज्याने आम्हाला लहानपणी असताना बरंच क्रिकेटमध्ये मदत केली. बऱ्याच ठिकाणी ते एंट्री करायचे, बॉक्स क्रिकेटची एंट्री ते जिकडे असाही तिकडे करायचे. गणेश आरेकर आणि मंगेश घाडी ही जी जोडी होती ना गावची, ही अगदी क्रिकेटसाठी म्हटलं गेल्यानंतर याने आम्हाला बरंच हे क्रिकेट शिकवलं. या मंगेश दादा, तुम्ही बऱ्याच ठिकाणी मोंड असेल, वानिवडे असेल, बापरडा असेल, या सर्व ठिकाणी बॉक्स क्रिकेटचा जो थरार होता ना, त्यावेळी पेंढरीचा मोठा धबधबा होता. तुम्ही बऱ्याच ठिकाणी एंट्री करायचात. संतोष खरबे, संदेश आरेकर, समीर आरेकर आज पाहायला मिळाला मैदानावर. ही मोठी खेळाडू होते आमच्या गावातले आणि यांना घेऊन तुम्ही चालवण्याचं काम बरंच केलं. आणि आज पुन्हा एकदा तुम्ही या व्यासपीठावरती आलाय. या सन्मानाने आज तुम्हाला आम्ही सन्मानित करतोय. तुम्ही ही मायेची शाल स्वीकारात. यानंतर पुढे वळूया लहू दादा घाडी. हा लहू दादा घाडी या, मासे घेऊन या. ग्रुप वरती लहू दादा गाडी म्हटल्यानंतर त्यांचा मेसेज या येणारच, अरे आज मळी आणलंय. आज त्यांचाच ह्या हसमुख चेहऱ्याचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद दादा. तुम्ही फक्त ना आलात ते तुमचं हसरं तोंड पाहिलं ना की समोरचा दिलखुलास होऊन जातो. हे सर्वांकडे नसते ना कला. नको आपल्याकडे वेळ नाहीये बोलायला, दिला असं वेळ नाहीये बोलायला. बरेच जण स्वप्नील मुळमने जे आता कॅच पकडले त्याआधी सूरज हेमलेकडनं पुन्हा एकदा 200चं कॅच प्राईज आलंय. या लगेचच टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स या यावरती या. एका बाजूला गिरी आहे तर दुसऱ्या बाजूला पडेल. दोन्ही शेजारची गावं आहेत. इंडिया पाकिस्तान समोर संध्याकाळी मॅच आहे, इथे मैदानात पाहायला मिळेल. नाणेफेकीसाठी या सर सन्माननीय सचिन दादा पाटील आणि दिलीप दादा परब, तुम्ही या टॉस साठी पुढे या. प्रतीक अकॉर्ड सोसायटी मधनचे चेअरमॅन सचिन पाटील अर्थातच भगवान पाटील आणि दिलीप दादा परब. दिलीप दादा परब यांचा छोटा मुलगा संजय बांगर यांच्या सोबत त्या अकॅडमीमध्ये खेळण्याचं काम करतोय. हा